तर चला तर मित्रांनो, आज मी हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर आपल्याला मी थोडक्यात हळदीविषयी माहिती देणार आहे. तर चला तर मग. तर मित्रांनो, हळद हे महत्त्वाचे मसाला पीक असून त्यांची लागवड एप्रिल ते जून या कालावधीत केली जाते. हळदीसाठी मध्यम ते भारी चांगली निचऱ्यांची जमीन योग्य असते व जमिनीची pH असावी. लागवडीसाठी निरोगी व रोगमुक्त कंद वापरावेत लागते. कारण कसं आहे मित्रांनो, हळद हे पीक जे आहे आपल्याला पाणी व्यवस्थापन गरजेनुसार 7 ते 10 दिवसांनी करावे. तण नियंत्रणासाठी 2 ते 3 वेळा खुरपणी करावी व 45 व 90 दिवसांनी माती चिडवावी. कंद, कुंज, पानावरील डाग यासारखे रोग तसेच खोड पोखरणारे अळी या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो मित्रांनो. कारण कसं आहे मित्रांनो, लागवड करताना कसं आहे 7 ते 9 महिन्यात पीक काढणीस येते व पाने पिवळी पडल्यावर काढणी करावी. प्रति एकरी साधारणपणे 80 ते 120 क्विंटल उत्पादन मिळते. काढणीनंतर हळदणी उकडणे असं या प्रकारे मित्रांनो आपण हळद करू शकतो मित्रांनो. तर कशी वाटली माहिती नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. काही चुकला असल्यास आपल्याला सांगू शकता मित्रांनो. चला तर मग लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओ.